नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी नागलीचे पापड कसे बनवायचे ते दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी गरम करायचं आहे। त्यानंतर इकडे मी जिरा, ओवा, मीठ, हिंग, पापड खार आणि तीळ घेतलेले आहे। त्याचबरोबर नागलीचं पीठ सुद्धा घेतलेलं आहे आणि दुसरीकडे पातेल्यामध्ये पाणी सुद्धा गरम होत आहे। पातेल्यातलं पाणी गरम झाल्यावर आपण त्यामध्ये हिंग, मोहरी हे सर्व आहे ते टाकणार आहे। त्याबरोबर हे जे पीठ आहे नागलीचं ते सुद्धा टाकणार आहे। त्यानंतर या गरम पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। त्यानंतर जिरा, मीठ, ओवा, तीळ हे सर्व त्यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर वरतून एक ताट झाकून द्यायचं आहे उकळी येईपर्यंत। आता तुम्ही बघू शकता पाणी छानपैकी उकळलेलं आहे। आता आपण त्यामध्ये नागलीचं पीठ टाकणार आहे। असं थोडंसं करून त्यामध्ये नागलीचं पीठ टाकायचं। अशा प्रकारे मी इथे नागलीचं पीठ टाकलेलं आहे आणि ते सर्वीकडून असं पसरून द्यायचं आणि नंतर पुन्हा त्यावरून ताट झाकायचे। हे अशा पद्धतीने पसरून दिल्यानंतर त्यावरून ताट झाकायचे आहे। हे तुम्ही बघू शकता हे पाणी वर येत आहे। त्यानंतर आपण इथे ताट झाकायचे आहे त्यावर। त्यानंतर हे सर्व पाणी अशा पद्धतीने वर येतं आणि नंतर हे पीठ असं हलवून घ्यायचे, म्हणजेच याची खिशी घ्यायची आहे। आपण याला खिशी म्हणतो। हे चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खिशी घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता माझी पूर्णपणे खिशी घेऊन झालेली आहे। आता या पद्धतीने त्या पिठाचे गोळे करून घ्यायचे आणि वाफेत ठेवायचे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। असे गोळे करून झाल्यानंतर त्यावर ताट झाकायचे आणि ते तसंच वाफत ठेवायचं। त्यानंतर वाफत झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि तुम्ही बघू शकता इथे मी पापड लाटते आहे। अशा पद्धतीने छान पापड लाटून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता। आता इथे माझे सर्व पापड लाटून झालेले आहेत। आता मी ते वाळत करणार आहे। अशा पद्धतीने मी सर्व पापड लाटून घेतलेले आहे। असे लहान लहान गोळे करण्याच्या पहिल्यांदा सर्वप्रथम जे पीठ आहे ते चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये गठुळ्या राहत नाही आणि त्याच प्रकारे अडचणी असतात की पापडामध्ये क्रॅक्स येतात, परंतु तसं होत नाही। जर आपण पहिल्यांदा चांगल्या पद्धतीने पीठ मळून घेतल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे क्रॅक्स येत नाही आणि पापड छान बनतात। तुम्ही बघू शकता माझे पापड अगदी छान बनलेले आहेत। अशा पद्धतीने माझे सर्व पापड बनवून रेडी झालेले आहेत। तुम्ही बघू शकता एकदा। आणि हे सर्व पापड मी टेरेसवर बनवलेले आहेत आणि तिथेच वाळत सुद्धा केलेले आहेत। तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।